कसं काय पब्लिक परत एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सकाळच्या बारी चाललो वरच्या घरी. तुम्ही म्हणताल चप्पल हातात घेऊन का चाललाय? गाडीनं पडल्यामुळे पायाला जरा लागलं होतं, त्यामुळे चप्पल हातात घेऊन डायरेक्ट वरच्या घरी गेलो चालत. वरच्या घरी पोचलो आणि गाडी घेऊन परत एकदा गावात चाललो. गावात गेलो आणि डायरेक्ट गेलो मन्यूकडं. चल ना अभ्या घेतली की चलला का मन्यूला घेतला आणि आपण चाललो लगे रानातल्या घरी. रानातल्या घरनं आपल्याला एक वस्तू न्यायची होती. रानातल्या घरी आलो आणि ह्यो टोप घेतला. टोप घेऊन चाललो परत एकदा रानामध्ये. रानात आपल्याला जायचं होतं कारण आपल्याला लावायचं होतं बीन. रानामध्ये पोचलो. रान आपलं एकदम चकाचक होतं. मन्यूला म्हणलं वरती टोप लपवून घे. मन्यूने पण वरती टोप लपवला. आमच्या इथं चोरलेत. तिथनं गेलो बेनं तोडतात तिथनं परत माघारी आलो आणि आपण आणलेल्या टोपामध्ये मस्तपैकी पाणी भरून घेतलं. पाणी भरून झालं आणि टोपामध्ये त्याच पाण्याच्या औषध तयार करून घेतलं. औषध लगेचच खत सोडून एका टपात भरून घेतलं आणि रानात खत टाकायला सुरुवात केली. आता उन्हातानाचं खत टाकायचं म्हणलं की मेहनतीचंच काम झाल्यानंतर बसण्याचा आनंद आणि ते सुख वेगळंच आहे. लगेचच आपली सैनिक आपल्या मोहिमेसाठी आपल्या रानात आली आणि आपण केलेल्या औषधामध्ये अशी उसाची कांडकं भिजवून सैनिकांनी लगेच आपल्या युद्धाला सुरुवात केली. त्यांचं चाललं होतं युद्ध, पण मला पाठवलं ह्यांनी पाणी आणायला. मग काय पायी चालत गेलो डायरेक्ट विहिरीवरती. आता आमच्या इकडच्या विहिरींचं पाणी म्हणजे एकदम स्वच्छ आणि थंडगार. माघारी येस पावतर सैनिकांनी खालच्या राज्यातलं युद्ध संपवून वरच्या राज्याकडे कूच केली होती. सैनिकांना पाहिजे होता आराम, ते करत होते आराम, पण माझी काही कामं संपत नव्हती. फायनली एकदाची सगळी कामं संपवली आणि गाडी घेऊन डायरेक्ट गेलो गावावरती. मला लागली होती भूक. मग काय एक आंबा घेतला आणि त्याला एकदम स्टायलिश प्रकारे कापून टाकलं. कसं कापलंय ते कमेंट सेक्शन मध्ये मला एकदा सांगा. परत एकदा माघारी सैनिकांसाठी चहा घेऊन रानात आलो. रानातली सगळी कामं संपली होती. मग ह्या गोष्टी लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो करा.